अनोखे आगमन आपण या व्यासपीठावरती पाहताय। विधानसभेचा उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचा, विधानसभेचा उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचा। अरे अख्ख्या उरणमध्ये आवाज घुमलाय प्रीतमदादाच्या शिट्टीचा, उरणमध्ये आवाज घुमलाय प्रीतमदादाच्या शिट्टीचा। साहेब आपण आलात आणि सर्व या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली। युवा नेता जनतेचा, माणूस आहे हक्काचा, युवा नेता जनतेचा। अरे अख्ख्या उरणमध्ये आवाज घुमलाय प्रीतमदादाच्या शिट्टीचा, उरणमध्ये आवाज घुमलाय प्रीतमदादाच्या शिट्टीचा। धन्यवाद साहेब आपण आलात। खरं तर या स्पर्धेची शोभा वाढवली तर युवकांच्या गळीतले ताईच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सदैव एक दिलदार व्यक्तिमत्व। तब्बल आपण पाहिलं तर 190 उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतमदादा म्हात्रे। खरं तर यश अपयश आलं पण समोरील पक्षाला अगदीच घाम देखील फोडलं गेलं। जय सेवालाल महाराज चषक 2005 वावेकर क्रीडा नगरीवरती या क्रीडा नगरीवरती प्रथमच नाईट फॉर्मॅटमध्ये मॅच आपल्याला पाहायला भेटते। जय सेवालाल क्रिकेट संघ वावेघर अतिशय सुरेख असे सामने आणि सेवालाल महाराज चषक 2025 एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या
सर्वांचं कौतुक केलं पाहिजे. मला वाटतं पहिलंच वर्ष आहे आणि नाईट मॅचेस अतिशय चांगले असे सामने आयोजन केलेलं आहे. मी मनापासून तुमचं सर्वांचं तरुण मंडळीचं कौतुक करतो की आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शेवटी या तरुणाईला पुढे नेण्यासाठी तुम्ही सरसावताय. आणि ज्या पद्धतीचं आयोजन मी बघतोय, खरोखर खूप चांगलं आयोजन तुम्ही केलं आहे. आणि पहिल्याच वर्षी एवढं चांगलं आयोजन, खरोखर मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि एक सांगतो की हे खेळाडू आहेत, यांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे की शेवटी आयोजनकर्ते हे महत्त्वाचे असतात. हे आयोजनकर्ते नसते तर कदाचित आपल्याला खेळण्यासाठी खूप कमी चान्सेस मिळाले असते. आणि त्याचाच फायदा घेऊन हे खेळाडू, माझे तरुण सहकारी, हे तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला भारताच्या टीममध्ये दिसले पाहिजे, ही एकमेव इच्छा आमच्या सर्वांची आहे. आणि त्याचा भागच रजत मुंडे, आता बघितलं तुम्ही की त्याचं स्वागत कसं झालं. तिकडे एकटगरचा आपला मला वाटतं अमित नाईक, तो देखील अभिषेक बच्चनच्या टीममध्ये खेळत होता. इथला फुंड्याचा प्रथमेश, विश्वजित दिगोड्याचा, नंतर आपला आकाश तारेकर पारगावचा, आणि मला वाटतं आपल्या संजीवन म्हात्रेंचा मुलगा सिद्धेश, अशी अनेक मंडळी आता आपली भारताच्या टीममध्ये दिसते. ही एकमेव इच्छा आमच्या सर्वांची आहे. आणि मी तरी या सर्वांच्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला जात असतो. आणि मग ती डेला असू दे, नाईट असू दे, साधी मॅच असू दे, आपल्या आदिवासी बांधवांनी ठेवलेली वाडीवर मॅच असू दे, मी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आणि नक्कीच याही पुढे करीन. तुम्ही सर्व मंडळी, तरुण मंडळी, जो आमचा यथोचित मान सन्मान केलात, मी सेवालाल महाराजांना नमस्कार करून आणि तुमच्या या पूर्ण संघाला, म्हणजे जय सेवालाल क्रिकेट संघाला मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि खरं तर स्पर्धेची शोभा वाढवलीत. चांगलं मार्गदर्शन साहेबांच्या वतीने झालं आणि तरुण पिढींना एक मोठं मार्गदर्शन साहेबांनी केलंय. प्रीतम दादा इथून प्रस्थान करतात आणि त्यांचा संपूर्ण ताफा इथून प्रस्थान करतोय. असं पंचांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करायची आहे.